अरे बंदा हे काय थैली? बापरे, इकडून रिकाम्या हाताने गेले तिकडून बॅगच घेऊन आले. हा का तुझ्या मम्मीला आणलं ना? मम्मी आली का? अरे वा, म्हणजे तुमच्या सोबतच आली का आजच? हो का? कुठे? माय बाई हा बा, फार सुद्धा मी म्हटलंच होता जावई बनी गेले तर म्हटलं आज जा, म्हटलं येईन बैले, म्हटलं बैले आज जा. तेवढंच भेटी गोटी होता तशा कार्यक्रमात राहिलं आलं गेलं तर कसं हे होते बाई. नाही तर काय माय कोण कोणाच्या घरी जाते बाई. हो ना, जावई बाबा म्हणा चला म्हणा सगळ्यात जणी येलाय, म्हटलं चला मग मलाच काय म्हटलं घरी आहे. नातू सोडून गमते का बाईले? नाही, नाताईले सोडून तर खरं सांगायचं झालं तर गमतच नाही. पण मग आता गमवाय लागते, हा कार्यप्रसंगी यायला लागते. अरे वा, तुम्ही मम्मीला आणायला गेलते किंवा म्हणजे कसं काय? मला तर सांगितलं ना तुम्ही जाताना की मम्मीला आणतो की काही. म्हणजे सरप्राईज का फक्त तूच देऊ शकतो का? आम्ही देऊ शकतो. कसं वाटलं आमचं सरप्राईज इन्स्टंट वालं? खूप छान. खरंच खूप छान. मला वाटले ना तर मम्मी येईल म्हणून, मला वाटलं कार्यक्रमाच्या दिवशी येईन. चांगलं आहे बरं सरप्राईज तुमच्याच सारखं. असं माझ्यासारखं कसं? चांगलं. फक्त चांगलं? मग कसं चांगलं नाही तर? अमंताबाईनी का हे मेहंदीचं रामायण भिजवलं नाही कधी लावता? हा हो लावू ना ताई. आला का किसना? कर थैली अशा ताई माझी मम्मी आली. असं का? मम्मी जे आल्या का? फार सुद्धा केलं किसना तेले घेऊन आला. हो जावई बा म्हणत चलाच म्हणत सगळ्या जणी येलायत. बरं केलं ना मामीची. मग आता पाहुणे रावणे आले की कार्यक्रमाला कसं रंगत येते साजरी. आणि कार्यक्रम तुमची पोरगीच करून राहिली म्हटलं. नाही माय पोरगी जरी करीन तरी तुम्ही समजा जणी हातभार लावा तिले, त्याच्याशिवाय कार्यक्रम होईल का साजरा? ना आमचा हातभार आहेच. या हात पाय धुवा. हे बॅग ठेवून द्या आईच्या अंदर. हो द्या माझ्याजवळ, मी ठेवते. जा तुम्ही हात पाय धुवा. मम्मी एक हात पाय धुचत. हो मी गरम पाणी हाय का पाहतो बाई. चुलीवर अशीलच गरम पाणी मग ठेवतो ना. ह्या मेंढ्या लावतो म्हणत मला डोक्षे धुतातच मेंढ्या लावल्या की, तर मग डोक्याला मेंढ्या लावतो म्हणत ह्या. मग मी पाणी राहूच दिलं घ्या चुलीवर अशी आणतो बाई गरम पाणी. हात पाय धुवाले हिव वाजत नाही. मग राहू द्या ना, कालच गरम आणि थंड काय घर नाही मी धुतो थंड्या नाही. नाही अशील ना. या आम्ही मेहंदीचं रमायला लावतो. मेहंदी भिजवले लावू धुता आता ननद भाऊजाय डोक्याले. आता काय आता कार्यक्रम हाय तर एक एक सुरू. कार्यक्रम कोणाचा हाऊस न्यूज कोणाची असंच असते. ते आता हायच. मग लावा करा माय तुमचं काय आहे तर. मा काही हे नाहीये. आणि द्या माझोळ बी काही असेल करायला निष्ठुशीचं काही असेल तर देता माझोळ बी. हो चाल पहिले हात पाय तर धुई. वहिनी येतील ना? हो त्या येतात कार्यक्रमाच्या दिवशी येतात ना. सकून दोघे जण येतात ते त्या येतात दोघे जणी. आता आम्ही त्याच दिवशी येतो पण पाहुणे नाही चला म्हणत आजच. चला मग येतो. बरं केलं मम्मी आली. काय करू राहिली मीनाबाई ऊन खाऊन राहिली मस्त उन्हात बसून. हो सुना करत असतील नाही. दोघी आहेत ना. एकली असली तर करा लागते. दोघीचे मग तुम्हाला आराम असेल. हो बाई दोघी जणी करतात. पण आता आपण काय जागेवर बसतो का? मी काही जागेवर नसत बसतो बाई. माग चालूच असते बाई. जागेवर बसशील ना आपलंच मागं दुखणे लागतात. नाही तर काय तर मा सुनीच्या भरोशावर पाहिजे आराम करायचा विचार जर करशील ना तर दुखणे सतावू देत नाही. त्याच्यापेक्षा चालतं फिरतं राहिलं तर शरीरही मोकळं राहते. शरीराला काय झालं तशा तुम्ही अजून तरुण आहात. एवढं काही वय दिसत नाही काय तुमचं? दोन्ही पोराचे लग्न झाले बा, पोरीचे लग्न झाले बा, नातू झाले. एवढं काही वय नाही दिसत तुमचं. नाही बा बाई वय दिसत नाही तर काय वय लपते का माय? काय सारे केस पांडे झाले आता लागे तू नाही तर आता नाजी झाली ना माय. पोरं आहेत ना मला. पोरीले तर पोरं लेकरं सासे सटकर आहेत पण पोराले बी झाले ना तर पोरं लागे. आता अजून वयचं काय आपलं काय राहिलं माय वयाचं? तसं मा म्हणणं आहे. जसं सुषमाबाई कसं आपण चालू असलं की नाही आपला हातपाय मोकळे राहतात. नाही ना तर मग लय दुखणे स्वतः होतात. एका जागेवर बसलं की शरीर का कामाची गोट आहे का? याच्या जोडून जेवढं काम करून घेशील तेवढं हे मोकळं राहते. आणि जेवढा आराम देशील ना तेवढं मग टोंग दुखू दे, कंबर दुखू दे, हातपाय याकळू दे, ढमकच होऊ दे, तब्येतही सुधारते. मग तब्येत सुधारली की मग 17-15 बिमाऱ्या. त्याच्यापेक्षा आपलं मा कसं आहे बाई चालू त्या काही मला म्हणत नाहीत काम कर. माझ्या दोन्ही सुना मला म्हणतात आई मला मम्मी म्हणतात. माय पोरं मम्मी म्हणतात तर मा सुना बी मम्मीच म्हणतात. मारे हो का? हो दोघी जणी म्हणतात मम्मी तुम्ही करू नका काही राहू द्या बसा असंच कर जा तसंच कर जा आम्ही सांगू त्या करता. मी म्हणतो तुम्ही तुमचा आवरा मला मी जा आवरतो. असंच ते मला तसं काही आपल्याला म्हणत नाही कोणी करा का नका करू. काय सांगू आता बाई. ह्या पा बोल्याच्या गोटी आहेत माझ्या सुना काही म्हणत नाहीत करा पण करतात आवाग ते हातातला धंदाही घेत नाहीत ना. म्हणतात का की राहू द्या करू नका. तेले वाटी करते बुडी तर बरं का अशाच राहतात ह्या सुनवाऱ्या. आता सारख्या लय कमी तुम्हाला म्हणून सांगतो बाई. सासूले मी अचूत नाही करू देत काही. मागे विचारा नाही तर
आमची बुडी बसशीलच असते बी, कच नाही करू देत ना माय, कच नाही. काय तर खा आणि जा, एवढा धंदा आहे. पण आता मासारख्या सुना आहेत का समद्या, मासारख्या भेटतात काय? आपलं कसं मा काम न्यारच आहे बाई. मी मा सासूले अजिबात धंदा करू देत नाही. पण आता तुमच्या सुनाईले सोबते का? दोघी दोघी आहेत ना. म्हणलं की ते मोठ्या सुनीची माई आहे म्हणतात तीच. मग ती बाईनं करायला पाहिजे ना तुमच्या पुढचा धंदा. इनीला करायला लावते का? इनीच्याच घरी तुकडे मोडते का? सोबते त्या बाईने. नाही हो माय, असं नको म्हणू माय बाई. माय बाई, मा पोराचं घर आहे तर मग त्याच्या पुरीचं घर नाही का? त्याच्या पुरीच्या घरी राहतात त्या. पुरीचा का तेवढा अधिकार नाही का? माय बाई, आमच्या घरी तसं वातावरण नाही माय. आणि माय इनी साजरी आहे, माय सुना तर त्याच्यापेक्षा साजरी आहेत माय बाई. आणि आमच्या घरी कायच काही वातावरण नाही. आणि तू सासूला करू देत नाही ना, तिला फार चांगली गोष्ट. बाई जन्मभर केलंच ते बाईनं, कोणाला आता करावंच लागते माय. म्हातारपणात कोणाची आशा असते की माय सुन शिंगलभरच्या आणून द्यायला पाहिजे. एक धंदा कमी आला तर तेवढा हरीक येते व शरीरानं होत नाही. काय सांगू आता तुम्हाला, तुमच्याच्यानं जेवढं होते ना तेवढं आमच्याच्यानं होत नाही. पण तरी बी खरं वाटते. पण सुनेचं म्हटलं ना की राहू दे आई, एवढ्यातच लय बरं वाटते. खरं सांगतो, करावं लागते. पण सुनेनं म्हटलं आई राहू द्या ना, करतो ना मी, असं म्हटलं ना की असं जीवाला कसा आधार वाटते व बाई. फार साजरी आहेस माय तू आई बाबाचे संस्कार लय चांगले माय. सासूले धंदानेच करू देत, साजरी कोट आहे माय बाई. हो माय, जेवढं त्याची सेवा झाली तेवढी करा, पुण्यच लागते बाई. आय तर बसून ते तुकडे मोडायला आणि आपण काय का धने भांडे करावं काय? ठेका घेतला का आपण? आम्ही हे लोक आता तुम्हीच सांगा मला, पोराचं लग्न व्हायला बाईच्यानं सबन धंदा होते, सतसत दोराला आवरत नाही. आणि जसं पोराचं लग्न झालं सून घरात आली, हिचे टोंगाई उमयल्या ना व कंबर तर गोटच घेत नाही. हिच्याच्यानं काहीच होत नाही. मग पोराचं लग्न व्हायला तळाल उड्या मारते बाई. हे कोण सांगितलं? आम्ही बी असतो कोणाच्या ना कोणाच्या लाडक्या पोरी. मग आम्हाला घरी आल्या आल्या धंदा सुचते का एवढा? केला तर काय वाया चाललं. आता या बाईनं सांगलेच ना फायदे, शरीर चालू चालू ठेवा लागते म्हणून. म्हणून मी मा सासूले धंदा करायला लावत असतो. मग मी साजरी मी जर हलकटी चरायची असती तर म्हणत होती बस एका जागेवर आणि काय अनुभव देतो शरीर खराब किती होते तर. पण मी लय साजरी बाई, म्हणून मा सासूले म्हणतो घास भांडे तू ते धुणं टाक त्या पोळ्या. मा शरीर चांगलं राहिलं पाहिजे त्याचं म्हणून. नाही तर का मी का खराब आहो का? मी का काम चुकाराव का? की सासूले म्हणे धंदा करून मी बसतो. मी म्हणतो मा शरीर खराब झालं तर चालते बसू बसू, पण तुमचं नका होऊ दे बाई. तुम्ही कामातच राहा, तुमचं शरीर खराब झालं तर मला किती खराब वाटेल. म्हणून मी मा सासूले धंदा करायला लावतो. म्हणजे मी काय वैदी हवं म्हणून नाही व माय. सांगा किती साजरी हवं मी. आज किती लोकांना तुम्ही मानाविषयी बोट मोडले पा. मी साजरी हाव की नाही? बसून बसून शरीर खराब होते म्हणून मी बसतो. सांगा केवढा मोठा त्याग आहे हा मला. मी बसतो, आराम करतो की आपलं शरीर खराब झालं तर चालते, पण आपल्या सासूचं शरीर खराब नाही झालं पाहिजे बाई. म्हणून मी त्याला कामाला सांगतो आणि मी बसतो. माझं शरीर खराब होते तरी मी आता विचार करत नाही. किती साजरी हाव मी. हाय का असं कोणी मावाने साजर? तरी मी माझी सासू म्हणते सुस्मी सुस्मी सारखी तर सुन्न भेटो कोणाले. सांगा हाय का चांगल्याची दुनिया? तुम्हीच सांगा. आता कायच म्हणू बाई मी तुला. नाही बाई तुला साजरे बाई. खरंच लय साजरी हो माय. करत जाय माय, आराम करत जाय. आणि सासूले लाव का मला. आता मी म्हणूच काय बाई या बाईले. माझा स्वभावच तसा आहे. हो, पर उपकार मी लय करतो. त्यासाठी स्वतःचं शरीर झिजलं तरी चालते आराम करून करून. पण मी माझ्या सासूला आता अजिबात आराम करू देणार नाही बाई. तुम्ही लय साजरं सांगलं बाई मले. आता माझ्या सासूला तर मी घंटाभर बसू देत नाही. बसली की मी उठ कर कपड्याच्या घड्या, लाग धंद्याले, झाड घर नशीन काय धंदा तर उकरू उकरू काढीन धंदा. तरी बी बुडीले कामाले लावीन. शरीर साजरं राहिलं पाहिजे ना त्याचं. मग चाल बाई, पाणी तपलं शिन धुतो मी आग आणि बुडीले म्हणतो धुई माय साडी. काम शरीर चांगलं राहिलं पाहिजे ना त्याचं. तुम्हीच तर सांगलं मला कामात शरीर साजरं राहते. आता बाई थांबा मला अंग उद्या आणि थांब जा माय साडी बी धुजा. हो, कामानं शरीर साजरं राहते. आता मला त्या मंदाबाईच्या आईनं सांगलं तुम्ही आता कामच करत जात जा, बसत अजिबात जाऊ नका. पा आज लोक मारा निरा बोट मोडले. सुस्मी निरा धंदा करायला लावते. सुस्मी आहे त्यासारखी बसते खाते. पण पा तुमच्या हिताचं होतं ते. मी किती साजरी म्हणून तुम्हाला सून म्हणून भेटली. तुमचं नशीब बलवंतर म्हणून मी भेटली. थांबा मला अंग धू द्या आणि ते पण टाकून नका देऊ. माय साडी धुवून घ्यायचा त्याच्यात. हो माय धुनी आणि देतोय साडी काढून. धुतो मी माय त्या हात नाही झिंजत. हे तर बाईने राही पित्तरच आहे. मी काय सांगतो हे बाईनं ऐकलं काय? धन्य हो माय. मामीची
त्या बाईच्या नका नांदी लागू. ती बाई लय सारे भाई केस आहे ते. ओ बाई ओ बाई, तुम्हाला काय सांगू बाबा काय झालं. मी त्या बाईला म्हटलं ऐकलं मी होतीच होती ऐकलं मी. ती बाईच तशी आहे बरोबर, काय घ्यायला लागते काय नाही ते बाईला माहित आहे बरोबर. स्वतःच्या हिताचं बरोबर घेते ते, आणि कोणत्या गोष्टीचा कसा अर्थ काढीन ते त्या बाईनच माहित आहे. आता बरोबर पाहिलं ना. आम्ही सारे अन्यास आलो त्या बाईले. कोण नांदी नाही लागत. सुषमाबाई म्हणजे सुषमाबाई आहे ती. चला तिकडे हे करून राहिले ते मेहंदी काढून राहिले तर घ्या तुम्ही बी काढून. आता सकाळी सकाळी खायला मेहंदी रातच्या काढा लागत होत्या. नाही अर्ध्या रात्री काढतात आणि अर्ध्या आता दुपारून काढून घ्या. सगळेजण रात्री मेहंदी हातावर लावून बसताना तर मग काही काम पडलं तर पंचायत होईल ना. म्हणून आता ह्या बुडा पाडायच्या. तुमच्या हातावर आता काढून देतो आणि आम्ही मग काढतो रात्री झोपता झोपता. खाले बाई मा हाता खाली मेहंदी गिंदी काढा लागते. तुम्ही काढा ना, पुरीसुरीचं काम राहते ते. बाई मामी तुम्ही काय म्हातारा झाल्या का? चला आमच्या बहिणी आल्या नाहीत म्हणून, नाही तर त्याला बी आजच काढायला लावल्या असत्या. त्याला आणा लागत होतं तुम्ही सोबतच. बाई मग ते घरचं पंचायत होईल ना, माणसाच्या स्वयंपाक पाणी हे ते. तसं बी आमच्या घरी नाही येणारे जाणारे चालूच राहतात. काही काम असलो काही असलं की कसं ते फॅक्टरीतली काही मजूर गिजूर घरी काही लागलं की पोरं धाडतात. जा नाही जाते घर उघडच पाहिजे बाई. त्याच्यानं मग त्या येतात ना. हो सकाळी दोघी जणी येतात त्या. हो बरोबर आहे. या मग घ्या मेहंदी काढून. हो सांग बाई आता मला काय मेहंदी गिंदी काय बाय. बरं काढ तर मग का बाई, दुपारून काही काम पडलं तर मग काय. जसं म्हटलं दैपारचं काही काम राहिलं असेल तर होते म्हटलं. जसं काय नाही राहिलं मम्मीचे आता झालंच इकडं. घ्या काढून तुम्ही. मग संध्याकाळी आम्ही मेहंदी लावून बसू तेव्हा तुम्ही काम कर जा. काय माय कालपासून आली काही काम तर ना सांगून राहिले काय काही सांगता काय सांगा काम. बाई मला सांगितलं तर काही फरक नाही ना माया. बसल्या बसल्या करतो ना मी तशी सगळेच काम करतो. बरं मी घरी काही बसेल गिशेल नसतो. मी सगळे काम करतो बाई. हो असलं की सांगतोस आता लय जणी आव ना म्हणून, नाही तर मग सांगाच लागलं असतं. अरे दादा. हा काय रे किसना. अरे रे आचार्याला फोन लावा लागत होता मग. हा त्याला म्हणा 4-5 वाजता ये म्हणा. 4-5 वाजता आला की कसं त्याच्यात एखाद्या 2 बायने आपल्या घरचे पोया घ्या करून दिले या बायला तेवढाच आराम. हा संध्याकाळचा तुला पण एक्स्ट्रा पैसे देतो म्हणा आम्ही, त्याचं काही टेन्शन नाही. आजचं संध्याकाळचं तसा घरगुती स्वयंपाक कर म्हणा, भाजी लागे पोया लागे बर्फी गिरफी करणं सुरू करून दे म्हणा तू. हा सकाळी कसं जेवण सकाळची आटून घेतलेलं बरं राहतं ना. या बायाचा कार्यक्रम संध्याकाळचा होतच आहे मग. हा जेवण घेऊन दही पारून पटपट आटली की टेन्शन नाही. हो 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 ते बापूचंही म्हणणं झालं की दुपारूनच जेवण आटपा. रातचं कसं मेळ नाही येणार बाबू. मग काय सांगता येते गावात लाईन गेली ना तर सारा पंचायत होईल. दुपारचे बरे जेवण आटपतात आणि या बायाचा कार्यक्रम लय मग संध्याकाळी चालते म्हणतात. तो लय चालते म्हणजे 5-6 वाजतापासून. मग 5-6 वाजताच्या पुढे कसं जेवण काय मेळ नाही येणार. तो बापूही म्हणून संध्याकाळचे जेवणाचं नका ठेवू तुम्ही, दुपारून जेवण आटपून घ्या. हो ना मग तेच म्हटलं आचार्याला फोन लावून त्याला त्या बोलतोय जो नंबर आहे द्यायचा तर त्याला म्हणा तुम्ही 5 वाजता या म्हणा. हा म्हणजे कसं आज 5 वाजता आला तर यायचं संध्याकाळचा स्वयंपाक आणि उद्याच्या स्वयंपाकाची तयारी मग त्याची. हो हो तशी ती वळी गिडी काही करायचं असले की रातच करून ठेवतात ना. हो मी लावतो ना त्याला फोन. तसं त्याला सांगितलं होतं मी. पण तरी एकदा टच करून दे. संध्याकाळी स्वयंपाकाचं म्हणशील तर जरा लवकर येईन मग. हो ते सांगा लागेल ते नव्हतं त्याला सांगेल. बरं मग मी सांगतो ना त्याला म्हणतो ना. हो त्याला शिल्लक द्यायला लागतील बाबा आजच्या पैसे मग. नाही तर जाऊ दे ना करतात नाही बाया. नाही नाही देता येतात ना त्याला काय 500 रुपये घेऊन शिल्लक लय घेणार आहे का त्याच्यापेक्षा. आणि घेऊ दे घेतले तर ते बायाचं चालू आहे त्याचं काही मग ते त्याच्याच सोयीत राहतात त्या. तू बोलून घ्या त्याला सांगा. बरं मी चालवते स्टेज लावून राहिले त्याच्या इकडे त्याला आला तो तर सांगून दे त्याला जागा गिगा. अरे ते त्याला सांगतो ते खाली मातीचं म्हणा हे आहे म्हणा. ते कसं आखाड्यात कसं बांबू गिंबू बरोबर लाव म्हणा तसं. हा त्याला सांगायला होती जागा कशी शेताची आहे म्हणा बा. तर खाली बरोबर कर म्हणा. हो हो अरे त्याला काही ते करते तो बरोबर. करे होतीस ना मग ते फुग्याचं काय झालं रे मग. नाही नाही मी बोललो त्याच्या संग तोच आणणार आहे सगळं. ते डेकोरेशनचं पण तोच करतो म्हणे. आपल्याला काही करायला लागत नाही. हा असं का बरं बरं. काय तू ना ऐकत नाही. हे खाऊ दे ते खाऊ दे. हा ते पाणीपुरी खाल्ली त्या दिवशी त्यानं बिघडलं असेल आहे ना. येऊन नाही राहिली ना फक्त ओखरी येते उलटी नाही येऊन राहिली. ये इकडे ये मग. नको थांबू दे थांबले की जास्त मळमळ होते. ये इकडे मळमळ खूप होऊन राहिली. ये अंगठा. कस तरी वाटून राहिलं. मळमळ शिव वेगळंच होऊन राहिलं. म्हणजे उलटी नाही येत असं असं काय माहित कसं वाटून राहिलं. बरं ये बस. ते पाणीपुरीच बांधली तुला त्या दिवशी. तुला म्हटलं होतं खाऊ नको. हा दहाची खाली बिच्ची खाली अजून खातं. हा हे व्हायरल चालू असते. काही कुठचं पाणी कसं काय कसं. त्या दिवशी आलो तेव्हापासून तुझं चालू आहे ना. आल्यावर चांगलं होतं पण तुझं काका. काय ना तसं काही नाही ते. मला अंग टाकू द्या जाऊ द्या. साखर पाणी आलो का मी करून. अंगावर टाक रश्मी. थंडी वाजते का. नाही नाही
थंडी नाही वाजत फक्त ना ओकाराच्या येऊन राहिला माझ्यासाठी उलटी येते उलटी नाही येऊन राहिली काही नाही कसं तरीच वाटून राहिलं खूपच थकल्यासारखं वाटू राहिलं एकदम असं कधीपासून होऊन राहिला? सकाळपासूनच होऊन राहिलं तसं थकवा तर मला तसं 2-4 दिवस झालेच वाटू राहिलं तर थकवा नाही पण वेगळं थकवाही नाही थकवाही आहे काय माहित कसं वाटते तर काय यार तर मम्मी घरी नाही काय तू एक रश्मी लहान आहे का तू आता काही खात राहतं कसंही करत राहतं एक तर तिकडे मंदाराच्या घरी जायचं होतं आपल्याला हा ते असं चांगलं वाटते का तू कोणाच्या घरी? मी येत नाही तुम्ही जा सगळे जण मी कुठंच येत नाही मला कसं तरी वाटू राहिलं मी घरीच राहते अरे उद्यापर्यंत वाटेल ना बरं हा बळा मी काय म्हणतोय बा रश्मी हे पा आराम कर तू हा मी खालून तुला सरबत आणून देतो हा लिंबू सरबत घे तुला बरं वाटेल थोडं लोंग खाते का हा सोप देऊ का सोप लोंग आणू का खालून उद्या बरं वाटलं की आपण उशिरा जाऊ दादाला वहिनीला पुढे पाठवून देऊ मी म्हणतो मागून येऊ हा आपण मागून जाऊ वेळेवर मी येतच नाही मला कसं तरीच वाटू राहिलं जाऊ दे तिकडे ते मी नाही जात कुठंच मी झोपते मला काही नाही पाहिजे अरे होते का बाथरूम मध्ये जा का ग होऊ दे होत असेल तर होऊ दे रश्मी टेन्शन न घेऊ दे झाली तर मी खालून वहिनीले लोंग आणि ते मागून आणतो हा सोपन लोंग इलायची ते खाय मग जरा बरं वाटते आणि लिंबू सरबत आणतो तुझ्यासाठी करून हा नाही जा तुम्ही तुम्हाला उशीर होऊन राहिला जा मला काही नाही बरं आहे माझं जा तुम्हाला उगाच उशीर होईल नाही काय उशीर घेशील नाही जात नाही मी मला काही काम नाही तसं राहू दे मी आणतो तुझ्यासाठी काही नाही जात मी कुठं तुला बरं नाही काय यार हे ऐकत नाही पाणीपुरी खाल्ल्यानंच झालं हिचं आता रश्मी आपण दवाखान्यात जाऊ नाही तर कुठंच येत नाही मला मुकाडा उलटी येत नाही कसं तरीच होऊन राहिलं इकडे वहिनी ते लॉंग ते त्याच्यावर इलायची लॉंग सोप काही आमच्या रूम मध्ये काही नाही हे रश्मीला उलटी सुन राहिली अरे हो का पाय म्हणून आले नाही ते खाल्ले मी काय म्हटलं हे म्हटलं काही करत असेल वर पा बर मी आणते ते काय करता तुम्ही ते साखर पाणी हे लिंबू सरबत करतो म्हटलं तिला थोडंसं मग बरं वाटेल तो नाही साखरचा डबा रवी हा इकडचा साखरचा राहू द्या मी करते आणते मी हे न्या लवंग ते न्या तुम्ही मी आणते तिला सरबत करून